मिलन असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण लेट्स ब्रिंग द रियालिटी. एक थोडा कुठची गोष्ट सांगायची कुठची नाही. आपले काही बेडरूम सिक्रेट्स असू शकतात बिकॉज वी आर हजबंड वाईफ नाउ, राईट? सो हे तुम्हाला कळलं पाहिजे. मोस्ट ऑफ द मुलींची ही तक्रार असते की नवरा मला समजून घेत नाही. आता समजून घेत नाही म्हणजे तो काही बाय बर्थ असा समजणारा मुलगा आलाय का? नाही. तर मुलांचे किंवा पुरुषांचे बेसिकली प्रॉब्लेम त्यांचा असा असतो, प्री वेडिंग जी तुम्ही काय म्हणतात त्याला सगळी प्रिपरेशन करताय, तर प्री मॅरिटल प्रिपरेशनला काय प्रॉब्लेम आहे? मग ह्याच्याच मधनच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर उदयास येतं. चिडचिड करणं, एन्झायटीचे इश्यूज, हे सगळं बाहेर येतं. यू हॅव टू एव्हरी डे वर्क ऑन युअर रिलेशनशिप, वर्क ऑन युअर मॅरेज. खूप सुंदर सोपं गणित आहे. लग्न झाल्यानंतर वेगळे राहा. हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा गोरा बेज मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गप्पांमार्फत एक वेगळा विषय किंवा एक वेगळ्या गोष्टी समजून घ्यायचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार. आणि तुम्हाला माहितीच आहे, गोरा बेज मध्ये आपण गप्पांच्या मार्फतच वेगवेगळ्या विषयांना हात घालत असतो, वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे अँगल समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण समजून घेऊयात लग्न, त्याच्यानंतर लग्नामध्ये कम्युनिकेशन्स किती महत्वाचे असतात, त्याच्यानंतर लग्न एक ओव्हरऑल संस्था म्हणून आपण त्याकडे कसं बघतोय आणि कसं बघितलं गेलं पाहिजे, या काळानुसार लग्न आणि त्या गोष्टी कशा बदलत गेलेल्या आहेत. आणि आज आपल्यासोबत आहेत रिलेशनशिप कोच लीना परांजपे. नमस्कार मॅम. नमस्कार. नमस्कार. येस. सो जसं आता मी ओळख करून दिली तसंच मग सगळ्यात पहिलं मला सुरुवातच इथून करायची की लग्न म्हणजे काय असतं. कारण बऱ्याच असं होतं की पत्रिका आली आहे, अटेंड केली वेडिंग किंवा काय काय झालंय, पण एक्झॅक्टली लग्न म्हणजे काय किंवा त्या कन्सेप्ट कसं बघायला हवं? बरं, लग्न म्हणजे दोन मनांचं मनोमिलन असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण लेट्स ब्रिंग द रियालिटी. एक थोडासा की ही एक संस्था आहे आणि जिथे दोघं जण संगनमताने एकत्र येतात, एकत्र नांदायचं आणाभाका घेतल्या जातात आणि मॅरेज पेक्षा सुद्धा वेडिंग करता जास्त रेडी असतात असं आपण म्हणूया. कारण देर इज अ डिफरन्स बिटवीन अ वेडिंग अँड अ मॅरेज. लग्न आणि संसार ह्याच्यामध्ये खूपच फरक आहे असं मला वाटतं. काय थोडासा लग्न एक दिवसाचं असतं, संसार दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात होते. पण आता आपण थोडंसं एक स्टेप मागे घेऊयात लग्नाचं. जर लग्न करायचं असं विचारलं जातं, करेक्ट, म्हणजे एक मिलेनियम जनरेशनच्या ग्रुपला ओके जर विचारलं जातं तर पहिल्यांदा बऱ्याचदा नाही हा सूर असतो किंवा ओके बघू करता येईल ना या सुरांमध्ये सुरुवात होते आणि मग कुठेतरी जाऊन करतात, एंड अप होतं. मग तो प्रोसेस मध्ये काय काळजी घेतली पाहिजे? एकतर बरं, सर्वात पहिली गोष्ट, पेरेंटल किंवा सोसायटल प्रेशरमध्ये लग्न करा हे मिलेनियल जनरेशनला सांगणं बंद झालं पाहिजे. मी खूप अडोर करते त्या जनरेशनला आणि अतिशय त्यांना समजून उमजून म्हणजे मी हे बोलतेय की खूप फोर्सफुली जस्ट बिकॉज तुझं वय 29 झालंय आणि आता तू करिअरमध्ये सेट झालायस किंवा झालीयस म्हणून तू लग्न करायला पाहिजेस, किंवा मे बी तुझ्या आधीच्या रिलेशनशिप मधनं तू बाहेर आली आहेस किंवा तुझा ब्रेकअप होऊन आता 6 महिने झालेत, तर आता सगळेजण मला विचारतायत म्हणून आम्हाला विचारतायत म्हणून लग्न कर, असा अट्टाहास नसावा असं मला वाटतं ऍक्च्युली. त्यामुळे हे प्रेशर नको. बाकी जर तुम्ही मिलेनियल आहात आणि तुम्हाला विलिंगली असं वाटतंय, मनापासून असं वाटतंय की मला कंपॅनियन हवाय, मला साथीदार हवाय, तर त्या दृष्टीने तुम्ही पावलं उचला की त्या पद्धतीने शोधायला सुरुवात करा. सो फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू डिसाईड की माझा पार्टनर काय असेल. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जस्ट बिकॉज कोणी म्हणताय म्हणून कुठच्या विवाह संस्थेमध्ये नाव नोंदवणं आणि लग्न करणं हे खूप आउटडेटेड झालेलं आहे. न करा असं मी म्हणणार नाही, पण तो ज्याचा त्याचा चॉईस असेल. पण ती लग्न टिकण्यापेक्षा जर का तुम्ही स्वतःहून स्वतःला काय हवाय या पद्धतीने जर जोडीदार शोधलात तर तो जोडीदार तुम्हाला मिळणं शक्य पण होतं आणि त्याप्रमाणे. पण बऱ्याच असं होतं ना की जोडीदार शोधणं किंवा आपण आपल्या अपेक्षा मांडल्यात, करेक्ट, मग त्यांना खूप असे रॅशनल्स येतात की हे काय ठीक आहे ना, ऍडजस्ट होतं जसं आम्ही केलं तसं. हा खूप कॉमन टर्म वापरला जातो की अरे आम्ही केलं तर तुमचं होईल, मग त्या पर्टिक्युलर गोष्टीकडे का बघायचं, बरोबर, याला कसं डील करायचं, याला कसं टॅकल करायचं. कारण तो प्रत्येक घरात प्रत्येक ठिकाणी विचारला जाणार प्रश्न आहे. ओके, 2 गोष्टी जुळतायत ना, कर ऍडजस्ट, तिसरी होऊन जाईल रे असंच, आणि जे होत नाही नंतर जाणवतं, त्याला कसं डील करावं. आपण म्हणूया ह्याला कम्पॅटेबिलिटी. कम्पॅटेबिलिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या असतात की तुम्ही अगदी मेडिकल लेवलला कम्पॅटेबिलिटी चेक करा, मॉनिटरी लेवलवरती चेक करा. आय वुड से
तुम्हाला थोडंसं म्हणजे तुमचं अपब्रिंगिंग घे, इकॉनॉमिक फायनान्शियल कम्पॅटिबिलिटी चेक करू शकता तुम्ही. पण सर्वात महत्वाचं असं असतं की तुम्ही इमोशनली किती कनेक्टेड आहात, तुमची कम्पॅटिबिलिटी काय आहे हे जाणणं आणि हे शोधणं लग्नाच्या आधी हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. सो इन्स्टेड ऑफ दिस, म्हणून मी म्हटलं की तुम्ही इमोशनली किती कम्पॅटेबल एकमेकांबरोबर राहू शकताय, किती ऍडजस्टमेंट करू शकताय, हे आधी बोलणं फार गरजेचं आहे. सो त्यात अंडरस्टँडिंग, ऍक्सेप्टन्स या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे पण मग ते आधी बोलण्यासाठी कशी तयारी केली पाहिजे? कारण आजकाल असं होतं, आपण अरेंज मॅरेज बद्दलच जनरली बोलतात, कारण लव्ह मॅरेज मध्ये बऱ्याचशा गोष्टी मोस्ट क्लिअर असतात लोकांच्या, त्याच्यानंतर पण जनरली अरेंज मॅरेज मध्ये असतं की एकदा तुम्ही एक तर कुठल्या तरी प्रोफाईल थ्रू मिळालेले असतात, बरोबर, चहा पाण्याचा कार्यक्रम झालेला असतो, एखादी भेट होते आणि देन यू हॅव टू गिव्ह द डिसिजन्स. अशा वेळेस त्या गोष्टी कितपत कळतायत किंवा कसं? ऍक्च्युली अशा प्रकारे लग्न करणंच रिस्की आहे खूप, आणि ते करू नये असं मी म्हणेन. कारण माझं ऑनेस्ट ओपिनियन असं आहे की कांदे पोहे आणि ह्याच्यावरती ठरणारी लग्न हे खूप म्हणजे मागच्या काळात होतं. हल्लीच्या जनरेशन मध्ये मुलं नाही इतक्या क्विकली करत. गावच्या साईडला डेफिनेटली अशा प्रकारे होतही असतील म्हणजे. पण माझं असं प्रांजळ मत असं आहे की तुम्ही एक वेळ तुम्ही दिला पाहिजेत एकमेकांबरोबर समजण्याकरता. कारण तो वेळ किती हे तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे. मे बी तुम्हाला 6 महिने इनफ होतील, मे बी 1 वर्षही लागू शकतं. कारण अशी केस स्टडी मी तुला ह्याच्यावरती क्विकली सांगेन की 1 महिनाभरात लग्न ठरलं त्यांचं, आणि खूप हाय प्रोफाईल केस, अगदी फॉरेनला वगैरे राहणार, सगळं असा अमेरिकेला राहणारा नवरा वगैरे शोधणं असं अरेंज मॅरेज झालं. आणि त्यानंतर मग त्या मुलीला तिकडे गेल्यानंतर कळलं की ह्याला थोडासा कुठेतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे समहाव. ही केस स्टडी मी ह्याच्या आधीही सांगितलेली आहे दुसऱ्या पॉडकास्टमध्ये, पण ही मी आवर्जून का सांगते, कारण का ह्याच्यामध्ये कुठेच थांगपत्ता लागला नव्हता आधी लग्न करण्याच्या आधी. कारण छान नोकरी आणि इतका गडगंज पैसा, सगळं व्यवस्थित आहे, सेटल्ड आहे, तर त्यामध्ये काही कळलं नाही. पण तिथे गेल्यावर कळलं, जेव्हा शी स्टार्टेड स्टेईंग विथ हिम 24/7, की ह्याला कुठेतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. आणि तिथून मग पळता भुई थोडी झाली त्या मुलीला. मग आई वडिलांना फोन करून मग त्यांनी बोलावलं आणि मग तो डिवोर्स झाला. म्हणजे पण हे खूप रिस्की होऊ शकतं. म्हणूनच सांगते की आधी तुम्ही 6 महिने, मिनिमम 3 महिने ते 6 महिने तुम्ही एकमेकांबरोबर व्यतीत करणं, कोर्टशिप म्हणूया आपण त्याला. कारण त्यामध्ये एखाद्याचा ब्रेकअप झालेला असू शकतो, आणि जर का तो किंवा ती जर वेगळ्या प्रकारे रिस्पॉन्ड करत असेल, तर ह्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल की कुठेतरी हील होण्यामध्ये त्यांनी म्हणजे इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये. कारण ते हील होऊन तो वेळ स्वतःवरती इन्व्हेस्ट करून मग तो लग्नाला तयार होणं हे कधीही म्हणजे सुसह्य होऊ शकतं असं मला वाटतं. आता आपण मगाशी बोलताना तुम्ही बोललात की इमोशन्स बेसिकली, तर त्याचा किती महत्व येतं पूर्ण ह्याच्यामध्ये? कारण आजकाल लग्न बघताना 2 गोष्टी जास्त बघितल्या जातात. जसं आपण म्हणलं की सेटल्ड आहे का नाही गोष्ट, एक सगळ्यात पहिली अंडरलाईन असते ती असते, ती बघितलं ते. आणि मग सेकंडली इफ ओके की फॅमिली कशी आहे हे बघितलं जातं, की म्हणजे एकटं राहायचंय, दोघांनाच राहायचंय किंवा जॉईंट फॅमिली आहेत, ह्या गोष्टी बघितल्या जातात. आणि नंतर कुठेतरी मग आय गेस इमोशन्स खूप खाली येतात, म्हणजे असं जनरली बघायला येतं. तर मग त्याच्यात आपण ऍज अ मिलेनियम म्हणून किंवा ज्यांना दोघांना लग्न करायचं त्यांनी इमोशन्सला कसं पुढे आणलं पाहिजे? इमोशन्सला आणण्याकरता त्याकरता पहिली गोष्ट तुम्हाला अवेअरनेस पाहिजे लग्न करताना, की मी ज्या व्यक्तीला सिलेक्ट करणार आहे ऍज अ जोडीदार म्हणून, तर त्याच्याशी माझं संभाषण होणं फार गरजेचं आहे. माझा हा सुसंवाद होणं गरजेचं आहे, क्लॅरिटी येणं गरजेचं आहे, ओपन कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. कारण त्याच्यातनंच मला त्या व्यक्तीचा स्वभाव थोडा बहुत तरी कळू शकतो. लग्नाच्या आधी ही क्लॅरिटी देणं की बाबा माझं कम्युनिकेशन थोडंसं कमी आहे, मी थोडी इंट्रोवर्ट आहे किंवा थोडा इंट्रोवर्ट आहे, मला हा चॅलेंज येतो, किंवा मी थोडा सायलेंट प्रकारचा व्यक्ती आहे, व्हॉट एव्हर इट इज, या गोष्टी तुम्ही सांगणं गरजेचं. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, मी इमोशन्सला कसा हँडल करतो, की एखाद्या गोष्टीचा राग आला की मी घे ती वस्तू आणि फेकतो. भले मी 2 मिनिटांमध्ये नंतर शांत होतो, पण हे बोललात तर माणूस इनिशियली घाबरू शकेल तुमचा पार्टनर. पण तिला किंवा त्याला तुम्ही जर समजावलं की हे फक्त टाइमिंग करता असतं आणि हे सगळं काही फिक्स करण्याच्या नादात आपण नको राहूया, कारण दिस इज अ नॉर्मल थिंग. दिस इज अ नॉर्मल थिंग. रागवणं इज नॉर्मल थिंग, फाईट होणं ही इज अ नॉर्मल थिंग. याच्यामध्ये आपण
आत्ताच्या ह्या सोकॉल ज्या ट्रेंडमध्ये नातं फिक्स करण्याच्या नादामध्ये सगळं आपण जे कंडिशनल करतोय ना ऋषिकेश, ते थांबणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आता जसं तुम्ही 2-3 टर्म पुन्हा एकदा वापरलात, एक तर ओपन कम्युनिकेशन. आणि बऱ्याचदा असं होतं की बोलायचं आहे, माहिती आहे, सांगायचं पण आहे, पण वेळ, त्याच्यानंतर कसं आणि कुठे हे कळत नाही पहिल्यांदा, किंवा मे बी सेकंड व्हिजिटमध्ये सुद्धा. तर ते कसं डील केलं पाहिजे? आधीच्या इनिशियल 4-5 व्हिजिट होऊ देत तुमच्या, ठीक आहे, एक ऍटलिस्ट एक रॅपो बिल्ड होतो. करेक्ट. मे बी पहिल्यांदा तुम्ही कॉफी डेटला भेटला असाल, किंवा नंतर तुम्ही एकदा कुठे पार्कमध्ये भेटला असाल, कुठल्या एका म्युझिकल प्रोग्रामला तुम्ही गेला असाल एकत्र, काही असू शकतं, डिनरला गेला असाल, व्हॉट एव्हर इट इज. पण हे सगळं झालं 3-4 वेळा भेटल्यानंतर एक कम्फर्ट लेवल येतो बोलण्याचा, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सांगू शकता ओपनली की मला थोडंसं माझ्या इमोशन्स बद्दल बोलायचं आहे. आणि हे बोलणं आपण आई वडिलांना आता इन्व्हॉल्व्ह नको करूया, आपण दोघं बोल्ड, बिकॉज वी बोथ आर ऍडल्ट्स, राईट. सो त्यावेळेला आपण हे ओपनली कम्युनिकेट करून एकमेकांना सांगूया की आपण इमोशन्स कशा डील करतो. मी खूप सेन्सिटिव्ह आहे का, मी खूप इमोशनल आहे का, हळवी आहे का, मला हे एवढं बोललेलं खूप लागतं, किंवा मे बी मी बोलते तर माझ्या समोरच्याला खूप लागतं, आणि मग तो गैरसमज होतो माझ्याबद्दल. व्हॉट एव्हर इज देअर, प्लीज स्पीक अप, कारण ते बोलल्याने तुमचा पुढची हानी टाळू शकते. नक्कीच. आणि मला वाटतं आपण प्रत्येक ह्याच्यात म्हणतो, आज पण आपण घरात ऐकतो की संवाद खूप महत्वाचा आहे, कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे. मग ते आधी केलं तर काय वाईट आहे? एक्झॅक्टली. आणि म्हणूनच मी म्हणते की वेडिंग्स आर इन अँड मॅरेजेस आर आउटडेटेड. ही इज आस्किंग यू, विल यू मॅरी मी, राईट. तो असं नाही म्हणत ना विल यू वेड मी, राईट. तो म्हणतो विल यू मॅरी मी. मग त्याला तुम्ही मॅरेज करता रेडी आहात का फक्त वेडिंग करता रेडी आहात, हा तुमचा चॉईस आहे. अगेन याच्यावर थोडंसं मला एक्सप्लेनेशन हवं आहे की मॅरेज करता रेडी आहात हे नेमकं आपल्याला काय दाखवून द्यायचं, किंवा आपल्याला काय करायचं त्याच्यातून? अरे मॅरेज म्हणजे संसार झाला, बरोबर आहे. वेडिंग एका दिवसाचं असतं, 5 दिवसाचं आपण धरूया, 5 दिवसाचं वेडिंग असतं. राईट. सो तो काही जो एक्स्ट्रावॅगन्स आहे, ते काही जे सेलिब्रेशन आहे, ज्या पद्धतीने तुम्ही करताय, नक्कीच करा. इट्स युअर मुवमेंट आणि तुम्हाला ते एन्जॉय करायलाच पाहिजे. पण त्यानंतर त्या कपलला एकटं सोडलं जातं, म्हणजेच नेक्स्ट डे ऑनवर्ड दॅट इज अ मॅरिड कपल, राईट. हजबंड वाईफच्या रोलमध्ये तुम्ही कन्व्हर्ट होता. मग त्या लग्नामध्ये काही जबाबदारी आल्या, रोल मॉडेल, रोल्स तुमचे बदलले, म्हणजे मला म्हणायचं आता हे बदलल्यानंतर जशी जबाबदारी येते तसं कुठेतरी एक ठहराव येतो. या ठहरावामध्ये कुठेतरी एक अंडरस्टँडिंग आणि ऍक्सेप्टन्स लेवलची अपेक्षा असते, आणि त्या अपेक्षांचं ओझं असतं दोघांच्याही अंगावरती. पण त्यावेळेला थोडंसं जर आधी कम्युनिकेट ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतील ना, तर इट बिकम्स व्हेरी इझी फॉर देम टू हँडल इच अदर. हँडल करणं गरजेचं आहे ना. एखाद्या सिच्युएशनवरनं समोरचा व्यक्ती, नवीन पार्टनर आहे तो जज करू शकतो की अच्छा म्हणजे तू अशा प्रकारे डील करतोस का, अच्छा तू असा रागवतोस का, अच्छा तू अशा प्रकारे मग संभाषण टाळून किंवा माझा इन्सल्ट करून मग तू, हा डिसरिस्पेक्ट आहे माझा, मग तू असं करून तिथे जातोस का, म्हणजे रूम सोडून. यु नो हे सगळे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. नक्कीच. अशा प्रकारे खूप जास्त मिसअंडरस्टँडिंग्सना वाव होऊ शकतो. आणि आता तुम्ही बोलला तर थोडंसं अजून पण आठवतं की आपण जनरली फ्रेंड्स मध्ये कळताना पण करतो, पण तेवढी आपली अंडरस्टँडिंग झालेली असते, सो आपल्याला माहिती असते की नेक्स्ट डे आपण बोलणार आहोत किंवा कोप अप करणार आहोत. पण इनिशियलला कुठल्याच फ्रेंड सोबत ही अंडरस्टँडिंग नसते, त्यावेळेस आपण पण तेवढी काळजी घेतोच तिथे की आपल्याला मैत्री जर करायची आहे समोरच्या सोबत, तर आपण ओके ठीक आहे आज नाही बोललोय, मे बी उद्या बोलूयात या विषयावर, किंवा कसं तरी करून सांगूयात हे काय टॉपिक आहेत. कुठेतरी असं होत आहे, म्हणजे मला जे कळतंय तुझ्या बोलण्यात नव्हते की नवरा बायको हे चांगले मित्र बनायला पाहिजेत, असं काहीतरी तुझ्या बोलण्यात मला जाणवत आहे. म्हणजे मैत्री पाहिजे त्यांची, तसे म्हणू शकतो, पण जी नसते. आणि लेट्स बी व्हेरी फ्रँक, नवरा बायको मित्र मैत्रीण व्हायला खूप वर्ष लागतात, आणि तिथूनच आपल्याला सुरुवात करायची. कारण हे आपण जे बघितलंय ना सगळं गुड मॅरेजेस किंवा सगळं गुडी जे आपल्याला मूवीज दाखवलंय ते नसतं, हे आपल्याला ऍक्च्युअल आयुष्यात आल्यावर कळतं. इव्हन आता सुद्धा तू बघशील ना, सगळा ट्रेंड तू बघशील इकडे, सगळे रील्स घे, पॉडकास्ट घे, बाकीचे सगळे एक्सपर्ट, म्हणजे जे काही विथ ड्यू रिस्पेक्ट टू दॅम जे सांगतायत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ना नातं फिक्स करण्याकरता सांगितलं जात आहे, राईट. म्हणजे कुठेतरी हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे, किंवा हे रेड फ्लॅग्स आहेत, हे ग्रीन फ्लॅग्स आहेत, असं सांगून त्यामध्ये काय काय उणीवा आहेत किंवा कुठले धोके आहेत संभाव्य, हे दाखवून कुठेतरी भीती घातली जातीये का,
असाही एक मुद्दा येतो. नक्कीच, आणि नक्कीच. नसेल तर ते नॉलेज शेअर केलं जातं. पण नॉलेज शेअरिंग नुसतं आता गुगलवरती पण अवेलेबल आहे, राईट? ChatGPT वरती पण अवेलेबल आहे. नक्कीच. इट्स मोर ऑफ हाऊ यू इम्प्लिमेंट दोज टिप्स, और रादर तुम्ही तुमच्या लग्नामध्ये कसं एक्झिक्यूट करता, करेक्ट. हाऊ डू यू डील विथ इट ऍक्च्युली. करेक्ट. आता आपण जसं इतकं हे बोलत होतो, त्याच्यानंतर एक लग्नामध्ये आलोय, पण मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचे इनिशियल डेज खूप महत्वाचे असतात. बरं, जसं लग्न झाल्यानंतर हनीमून फेज आहे. हनीमून फेज आहे किंवा ऍटलीस्ट 1 to 2 इयरचा टाइम स्पॅन आहे. Correct. त्याच्यात तुमचं कसं असलं पाहिजे, म्हणजे काय गोष्टी असल्या पाहिजेत, कारण तिथे तुम्हाला कळणार आहेत की पुढे हे किती दिवस टिकणार आहे किंवा किती दिवस आपल्याला न्यायचंय, का हे 2 वर्षाचंच आहे की 10 वर्षाचं आहे. करेक्ट. लग्न झाल्यानंतर तुम्ही नवीन आहात दोघे बरोबर. एकमेकांसाठी. आता आपण फक्त अरेंज मॅरेज Yes, बद्दल yes, बोलतो, yes. लव्ह मॅरेजचा पण नंतर बोलूया. करेक्ट. सो अरेंज मॅरेज मध्ये जेव्हा तुम्ही नवीन असता तरी तुम्ही लग्नाआधी एक 3 महिने भेटलाय. एकमेकांबरोबर भेटलाय आणि हा. साधारण एक जुजबी तुम्हाला कल्पना आहे Correct. की ह्या गोष्टी ह्या चांगल्या आहेत, ह्या गोष्टी यांना डील नाही करतायत, हा. जिथे माझ्या सपोर्टची गरज आहे. नक्कीच. मी एक दोघांकरता मी हो म्हणते. हो नक्की. आता जेव्हा हे सगळं झालं, लग्न झालंय, त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वी बोथ आर ऍडल्ट्स, हे जाणणं, समजणं, डायजेस्ट करणं फार गरजेचं आहे. ओके. कारण हे जेव्हा होईल तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याकरता हळूहळू आपले खांदे तयार. बळकट होतील, Correct. तयार होतील, नक्कीच. राईट? हम्म. कारण काय होतं, ह्या सिच्युएशन मध्ये आई वडिलांचा हात हा पकडलेलाच असतो. नक्कीच. आई वडील वाईट नाही, नक्कीच. त्यांचा रिस्पेक्ट डेफिनेटली करा, पण म्हणजेच त्यांचा हात पकडून स्पून फीडिंग करून आपलं लग्न बिल्ड नका करू. ओके. यू आता- कॅनॉट बिल्ड दॅट. आता ती पुन्हा एकदा टर्म आहे की हात पकडून म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे, आपण मी म्हणणार नाही कळणं एक्झॅक्टली, पण या माध्यमातून आपल्याला समोरच्याला काय सांगायचं की हात पकडून म्हणजे कुठली गोष्ट सांगायची आहे किंवा कुठली नाही सांगायची, याच्यात जर अजून थोडी क्लॅरिटी आली बोलताना खूप तर. गोष्टी आहेत ऋषिकेश. Correct. एक पहिली गोष्ट आहे की आता तू म्हणालास तसं कुठची गोष्ट सांगायची, कुठची नाही. आपले काही बेडरूम सिक्रेट्स असू शकतात, बिकॉज वी आर हजबंड वाईफ नाव, Correct, राईट? सो हे तुम्हाला कळलं पाहिजे. हम्म. सो ह्या फिल्टर, जर का तुम्ही ममाज बॉय आहात तर तुम्हाला जर माहिती नसेल किंवा डॅडीज गर्ल असाल आणि माहिती नसेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या घरी म्हणजे आई वडिलांना तुम्ही शेअर करत राहाल. Correct. यू वोंट शेअर एक्झॅक्टली ऑफ युअर बेडरूम स्टोरीज, पण काही बोलणं झालं असेल, खटकलं असेल, एखादा फटका जरी तुम्हाला मारला गेला असेल किंवा मे बी काही फाईट झाली असेल, वर्बल तुमचं काही डिफरन्स ऑफ ओपिनियन Correct. झालं असेल, हे सगळं तुम्ही बाहेर येऊन सांगत राहाल. सो फर्स्ट ऑफ ऑल नो, कीप अ फिल्टर Correct. की नक्की काय सांगायचंय आणि काय नाही सांगायचं, आणि हे म्युच्युअलीच तुम्हाला ठरवावं लागेल. Correct. त्यासाठीच कम्युनिकेशन महत्वाचं आहे. नक्कीच. सेकंड मुद्दा इथे असा येतोय की हात सोडायचा म्हणजे इफ यू हॅव मॅरिड विथ अ वुमन, यू नीड टू बी अ मॅन, करेक्ट. यू कांट बी अ बॉय, ओके. राईट? Right. सो वेन यू आर अ मॅन, शी हॅज, ती तुमच्या घरात आली आहे ना नवीन, नक्कीच. त्यामुळे ती आता रिलाय तुमच्यावरती करतीये. Correct. ठीक आहे, आजकाल नावं नाही चेंज करत लग्नानंतर वगैरे, सगळं जरी असेल तरी ती आयडेंटिटी तुझ्यावरती आज रिलाय करते की Right. आज मी तुझी बायको म्हणून आली आहे तुझ्या हा. घरात. सो इट बिकम्स युअर प्लस रिस्पॉन्सिबिलिटी की कुठेतरी ती गोष्ट समजून घ्यायची. करेक्ट. थोडंसं तिला एक किती म्हटलं माझे आई वडील तुझे आई वडील आहेत, तसं नाही होत ना एका नाही होत, दिवसामध्ये. इट नक्कीच. विल टेक टाइम, Correct. राईट? कारण सगळं नवीन आहे तिच्यासाठी. नक्कीच. त्यामुळे हे असं फिक्स करायला जाऊ नका अशा म्हणजे इमिजिएटली. हा, विदिन अ मंथ ॲज वेल. विदिन अ मंथ ऑल्सो हे नका फिक्स करायला जाऊ, खूप गडबड होऊन जाईल. थर्ड गोष्ट अशी येते की जिथे त्या नात्यामध्ये खूप जास्त क्लॅरिटी किंवा ट्रान्सपरन्सी असेल तर ते नातं पण कुठेतरी डामाडोल होऊ शकतं. म्हणजे नवरा बायको मध्ये सुद्धा एका लेवलला ट्रान्सपरन्सी पाहिजे, पण फायनान्शियल ट्रान्सपरन्सी इतक्या लवकर पटकन एकमेकांना नका सांगू, कारण ते तुमच्यावरती ॲज अ बुमरँग म्हणून सुद्धा उपयोगी होऊ शकतं. म्हणजे बुमरँग म्हणून होऊ शकतं, येऊ शकतं. ओके, इफ यू डोंट गो ऑन अ सेम पाथ आणि मग ते त्या गोष्टी जर का डिस्टर्बन्स मध्ये गेल्या तर त्या गोष्टी, त्यापेक्षा फायनान्शियली तुम्ही इंडिपेंडंट आहात, डोंट कीप इट ॲज अ सिक्रेट, आता रिव्हील नका करू. ओके. सो ट्रान्सपरन्सी असावी, पण काही गोष्टींमध्ये इमोशनल लेवलला ट्रान्सपरंट राहा, त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आणि आईवडिलांचा हात सोडा म्हणजे स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला लागा. भले पडलात, भले एकमेकांना दुखवलं तरी सॉरी म्हणा,
एक दोघांबरोबर आहात, पण ती प्रत्येक गोष्ट आई वडिलांना सांगून त्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करू नका, कारण ते बिचारे एकतर रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतलीये त्यांची, तुमचं लग्न करून दिलंय, सो वाय आर यू बॉदरिंग देम? आणि ते डील नाही करू शकत, मग त्याप्रमाणे ते त्यांच्या बुद्धीनुसार ते गायडन्स द्यायला जातात, जो इव्हेंच्युअली ना इंटरफिअरन्स मध्ये कन्व्हर्ट होतो. राईट? आणि मग तो इंटरफिअरन्स कोणालाही नाही चालणार, म्हणजे मुलीकडच्या पण आई वडिलांनी केला तरी आणि मुलाकडच्याही केला तरी. आता पुन्हा त्याच टॉपिकवर येताना, इंटरफिअरन्सवर येताना बोलायचं की तो इव्हेंच्युअली येतोच आहे, त्याला काही प्रोज म्हणजे ज्याच्यामुळे तो जास्त जाणवतो असं वाटतं, की ज्या गोष्टी दोघही जण करतायत आणि त्याच्याने तो जास्त जाणवतोय, असं काय जाणवतंय का? किंवा तुमच्या केस स्टडीजमधून असं काही दिसतंय की ह्या गोष्टी प्रकर्षाने घडतायत सोसायटीमध्ये आणि त्याच्यामुळे तो इंटरफरन्स ऍट द एंड होतोय किंवा ती लुडबुड होतीये? एका मुलीला म्हणजे मुलगी काय, बाईच, म्हणजे लग्न झाल्यानंतर हनीमून फेज थोडीशी संपली, एक 17-18 दिवस झाले असतील, आणि त्याच्यानंतर मग तिचा मोस्टली रोज कॉल असायचा आणि दिवसातनं 4 ते 5 वेळा आईला कॉल असायचा, अपडेट्स द्यायची ती की काय करायचं काय नाही. ती करिअर ओरिएंटेड होती, पण आता शिफ्ट झाल्यामुळे म्हणजे लोकेशन वाईज तिचं जॉबचं झालं नव्हतं, त्यामुळे शी वॉज ॲट होम. तर प्रत्येक गोष्ट ती अपडेट द्यायची, सांगायची. आता आई तिच्या पद्धतीने लाडाकोडात वाढलेल्या मुलीला त्या पद्धतीने गायडन्स देत होती. समहाऊ मेसेजेस इतके रॉंग गेले की पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये क्लेश व्हायला लागला, दोघांमध्ये, नवरा बायकोमध्ये, आणि ती छोट्या छोट्या गोष्टीवरनं चिडचिड करायला लागली. आणि त्या चिडचिडीचं पर्यवसन इतकं झालं की आई वडिलांना सांगायचं, मग आई वडील येऊन त्याच्या आई वडिलांना येऊन भेटले आणि मग आता बोलणी करूया आपण, आणि मग नाही जमत आहे मुलांना तर मग त्यांनी आपापले रस्ते, मग चला मग आपण आपले आपले रस्ते करूया, आणि त्यांचं नाही जमत आहे. त्यावेळेला ती केस स्टडी माझ्याकडे आलेली. सो आय स्टार्टेड वर्किंग विथ हर. तिने मला अप्रोच केलेला. सो मोस्टली मला बायका अप्रोच करतात, मुली अप्रोच करतात, म्हणजे कारण इनिशिएटिव्ह घेतात त्या, ऍटलिस्ट की मला तो डिवोर्सचा टॅग नकोय मॅम, पण काय करू शकते. जेव्हा ती आली तेव्हा तिच्यावरती काम करताना असं कळलं की तिच्यामधलेच लूप होल्स एवढे जास्त होते ना ऋषिकेश, मायनस पॉइंट्स. म्हणजे ती जरी करिअर ओरिएंटेड होती तरी राईचा पर्वत करणं, थोडंसं आपण म्हणू शब्द कुठले वापरायचे ह्याचा चॉईस नसणं, त्यामुळे खूप भडकाऊ शब्द वापरणं, लगेच चिडणं, त्यामुळे खूप हार्श टोन यूज करणं, आणि ह्याच्यातनं खूप मिसअंडरस्टँडिंग्स होत होते. आणि इथली जी फॅमिली होती म्हणजे तिच्या सासरकडची, त्यांनी कधी कोणाला दुखवायचं नाही, भावनांचा आदर करायचा, अशी ती फॅमिली होती. त्यामुळे तिला शब्दांचा जो काही बाज शिकवायचा होता तो त्या कोचिंग सेशन्स मधनं शिकवला गेला. कळलं तिला की चॉईस ऑफ वर्ड्स काय आहे, शब्दाची व्हॅल्यू काय आहे, कशा पद्धतीने मला कम्युनिकेशन ठेवायचं आहे, काय गोष्टी बोलायच्या आहेत, काय गोष्टी नाही बोलायच्या आहेत, आणि आपल्या आई वडिलांना किती डिस्टन्स वरती ठेवायचं. कारण जेव्हा तुम्ही तिथला हात सोडाल तेव्हाच तुम्ही एकमेकांचे हात घट्ट पकडू शकाल. करेक्ट. आणि मला आठवतं म्हणजे आता जसं आपण मगाशी जुन्या काळाचं थोडंसं बोलत होतो, तर जुन्या काळात असं होतं ना, एकदा गेलात की गेलात तुम्ही, प्रत्येक वेळेस सांगत नव्हतं. एखादा सण आले हे आलं तर 4 दिवस येऊन तुम्ही सांगायच्या, गप्पा गोष्टी करायच्या, त्यात जितकं सांगाल तितकंच. जनरली इतकं आता जे होतंय तितकं नव्हतं, आणि त्याच्यामुळे बरेचसे संसार टिकलेत असं मी म्हणेल, बरेच ऍटलीस्ट स्टेबल आहेत. करेक्ट. पण आता आपण ज्यावेळेस पुन्हा एकदा लग्न बोलतो किंवा दोघांचा संसार असं बोलतोय, पण मग एक सेट ऑफ एक्सपेक्टेशन्स मुलीच्या असतात की ह्या केल्या पाहिजे, पण तसं मुलांसाठी काही असतं का, किंवा ते त्यांना शिकवलं जात नाही मी म्हणेल, किंवा ॲज अ मी मुलगा म्हणून मला असं कुठं सांगितलं जात नाही की तुला असं असं करायचंय बुवा, किंवा हे तू केलंच पाहिजेस, तर ते काय असलं पाहिजे का? ते आता मुलांनी कसं स्वतःला कोप अप करायला? मोस्ट ऑफ द मुलींची ही तक्रार असते की नवरा मला समजून घेत नाही. ओके. आता समजून घेत नाही म्हणजे तो काय बाय बर्थ असा समजणारा मुलगा आलाय का? नाही. तर मुलांचे किंवा पुरुषांचे बेसिकली प्रॉब्लेम त्यांचा असा असतो की सगळेच पुरुष काही प्रॅक्टिकल असतात असं नाही. कितीतरी आजकालचे मिलेनियल जनरेशन मधले जी मुलं आहेत, मी आता मुलं म्हणेन कारण माझ्यापेक्षा लहान आहेत ती खूप, तर ही मुलं खूप जास्त इमोशनल आहेत, एक्सप्रेस नाही करत, फक्त एवढंच आहे. राईट. पण म्हणजे त्यांना इमोशन्स नाही असं नाही, इमोशन्स आहेत त्यांना. आता इमोशन्स असताना त्या एक्सप्रेस करता येत नाहीत. जसे एक्सप्रेस करता येत नाही तशा त्यांना ते समजायला सुद्धा जड जातं आपल्या पार्टनरच्या इमोशन्स. म्हणून जर का हे प्रीमॅरिटल लेवलवरती आधी डिस्कस झालं
तर त्या डिस्कशनमध्ये तुम्हाला थोडं कोपिंग मेकॅनिझम कळेल. ओके. हाऊ टू डील विथ वुमेन्स इमोशन, हाऊ टू वर्क ऑन दॅट, हाऊ टू बी सपोर्टिव्ह टू हर. कारण प्रत्येक लग्नामध्ये, प्रत्येक कपल, मी ग्लोबली म्हणते, प्रत्येक कपलमध्ये मेन वॉन्ट दी अश्युरन्स अँड विमेन वॉन्ट दी सिक्युरिटी. करेक्ट. ओके. आणि ही सिक्युरिटी बायकांना पुरुषांकडनं एका हग मार्फत देऊ शकतात. ते एक सिम्पल साधंसं हातात हात घेऊन जरी 5 मिनिटं बसले तरी ते देऊ शकतात. मे बी एखादं अप्रिसिएशननी देऊ शकतात. राईट. त्यासाठी मोठी गिफ्ट्स आणायची गरज नाही. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर का आपण जाणलो तर ॲज अ हजबंड आपण आपल्या बायकोला सिक्युअर्ड करू शकतो. किती वाद झाला तरी कुशीत आल्याशिवाय झोपायचं नाही, असा एक छोटंसं जरी आपण एक मंत्र ठेवला तरीही सगळं विसरून आपण, इट्स नॉट ओनली अबाउट फिजिकल इंटिमसी, इट्स अबाउट बीइंग इंटिमेट अँड बीइंग सपोर्टिव्ह टू इच अदर अँड फॉरगिव्हिंग इच अदर अँड वर्किंग ऑन अ रिलेशनशिप, वर्किंग ऑन युअर मॅरेज. कारण ते फार महत्वाचं आहे. असं होत नाही प्रॅक्टिकल लेवलला, पण ऍटलीस्ट प्रयत्न तरी आपण हा करायचा की बाबा तुला मला, म्हणजे आपल्या दोघांना एकमेकांच्या कुशीशिवाय झोप येत नाहीये. दॅट इज अ सुखद फिलिंग. दॅट्स द एपिटोम ऑफ मॅरेज असं मला वाटतं. ओके. हे पुरुषांसाठी झालं. आता बायकांनी काय करायचंय, एक अश्युरन्स हवाय. ते सतत बोलणं ह्यानी इरिटेट होतो पुरुष. मेन गेट इरिटेटेड व्हेरी फास्ट आणि मग ते अवॉइड करायला लागतात. मग तुम्ही त्यांना बोलणार की ऍक्टिव्ह लिसनिंग नाहीये, मग तू डिसरिस्पेक्टच करतोस, मग तू मला व्हॅल्यूज देत नाहीस. असे सगळे ठोकताळे येण्यापेक्षा आधी पहिलं थोडंसं आपण किती बोलतोय, त्या बोलण्याचा काही परिणाम होतोय का, नसेल तर थोडं एक स्टेप मागे राहून मौन साधा. मौन राहिलं तर समोरचा व्यक्तीला कुठेतरी एक स्पेस मिळते विचार करायची की माझं काहीतरी चुकतंय का. दॅट विल गिव्ह हिम द अश्युरन्स असं मला वाटतं. आता ऍक्च्युअली मध्यंतरी एक मित्राशी बोलताना असं झालं होतं की त्यांचं असं केस होती की शी इज फ्रॉम व्हेरी फॅमिली वेअर खूप पॅम्परनेस होता. म्हणजे सिंगल चाइल्ड गर्ल आहे आणि खूप पॅम्परनेस होता किंवा खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या की ठीक आहेत मिळत होत्या. आणि इकडं मुलाचं असं होतं की सगळं सेल्फ मेड आहे. आणि मग अशाच्यात त्या लोकांची कम्फर्टेबिलिटी अजिबात होत नव्हती. मग आता असं झालंय की ठीक आहे, ओके, काय करायचं काय काय नाही. आणि असं बऱ्याच केसेसमध्ये दिसतं. एक तर मुलं बाहेर लवकर पडलेली असतात, मग त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी स्वतः करायची सवय असते. आणि मुली बऱ्यापैकी फॅमिली सोबत असतात आणि मग नंतर एकदम बाहेर पडतात आणि मग ते मॅच होत नाहीत. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे बेसिकली? आता हे तू सगळं कॉन्सिक्वेन्शियल बोलतोयस की हा कॉन्सिक्वेन्स आहे, कारण ते अपब्रिंगिंगच वेगळं आहे. तो त्या अपब्रिंगिंग मध्ये जर का मुलीनी ही आयडिया त्या मुलाला दिली की मला अशी सवय नाहीये, आणि तो मुलगा जर का त्या पद्धतीने तिला जर आयडिया देतोय की मी जर सेल्फ मेड आहे, मला मेहनत करायला आवडते, नुसतंच बसून कोचावरती किंवा ऑफिसमधनं आल्यानंतर डायरेक्ट हातामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील किंवा असं नाही होणार, कारण माझ्याकडे नोकरदार तेवढे कमी आहेत किंवा मे बी असतील, पण मी तेवढं आम्ही नाही त्या बॅकग्राऊंड मधनं आलेलो. तर ह्याची क्लॅरिटी आली ना तर कुठेतरी डिस्कशन होऊ शकेल की कुठेतरी एक मिडवे आपण काढूया. मला एवढं नाही सहन होत, पण मी एवढं करू शकेल का, तर आपलं आता लग्न झालंय किंवा मे बी लग्न होणार असेल तर मी तुझ्यासाठी म्हणून हे एवढी ऍडजस्टमेंट करेन, जास्त नाही. मग तोही त्याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी मी निगोशिएशन नाही म्हणणार, पण डिस्कशन होणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही सेम पेजवर येऊन काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करू शकताय आणि कुठे ऍडजस्टमेंट करू शकताय, कुठे नाही करू शकताय, हे ऍटलीस्ट हँड इन हँड तुम्ही डिसाईड करू शकता. पण आता ऍडजस्टमेंटचं ज्यावेळेस गोष्ट येते किंवा ऍडजस्टमेंट वर्ड जरी आजकाल आला ना जनरेशन मध्ये, तर असं वाटतं की मीच का करायची किंवा ती का करावी, हा प्रत्येकाचा क्वेश्चन असतो. कारण प्रत्येक जण आता जसं अर्निंग करते किंवा प्रत्येक जण ज्या त्या फीजमध्ये ज्याची त्याची लाईफ जगते, मग ऍडजस्टमेंट म्हटलं की लोकांना थोडेसे अगेन प्रश्न येतात, परत भीती येते. मग मला असं वाटतंय आपण म्हणूनच म्हटलं ना, खूप जास्त असा सूर भीतीमध्ये खूप जास्त कन्व्हर्ट झाला. लक्षात घे, लग्नाची भीती खूप वाटते, राईट. त्याच्यामुळे त्यापेक्षा ते नकोच, म्हणजे लग्न नको, ती भीती, इन्सिक्युरिटी ह्याच्या सकट ते लग्न करतात, पण तेच त्यांच्या वाट्याला येतं मग नंतर. सो माझं असं म्हणणं आहे, भीती इन्सिक्युरिटीला बाजूला ठेवा, पहिली गोष्ट. आता तू म्हणालास ऍडजस्टमेंट बद्दल. ऍडजस्टमेंट कोणाबरोबर करतो माणूस? जर तो माणूस कोणाबरोबर करू शकतो सांग मला? मोस्टली आपलं ज्याला मानलं. एक्झॅक्टली. सो हे आपलं जर का मानायचंय तर ते एका दिवसात तर आपलं नाही होणार, एका महिन्यात ती आपली नाही होणार, अगदी 3 महिन्यात पण ती आपली नाही होणार.
पण समहाऊ तुम्ही या नोटला तरी चालू करू शकता की माझ्या पास्टवरती मी काम केलंय, तुझ्या पास्ट नाहीये तुझा काही, किंवा व्हॉट एव्हर इट इज. तर आता जसं आपण बोलतोय का, पण कुठेतरी हे ऑब्झर्व झालंय नक्कीच की लग्नाची भीती वाटते. कारण कुणालाही विचारलं की लग्न करायचंय की पहिलं तर नाही असतं, जसं मी सगळ्यात पहिलं म्हटलं तसं, किंवा बघूयात अजून वेळ आहे, किंवा तेवढी तयारी नसते. वेडिंगची मे बी असेल, कारण आम्हाला सगळे एकमेकांना शेअर करतात की कोणाचं प्री वेडिंग कसं झालंय, काय झालंय, किंवा कुणी कुठला कॉस्ट्युम घातला, ही सगळी प्रिपरेशन असते. पण जसं आपण लग्न बघायपासून किंवा संसार बोलतोय त्याची तयारी नसते. मग ती भीती कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे असं मला वाटतं, का ती भीती का वाढतीये? जे आजूबाजूला सगळं चाललंय, ज्या संसारांचे डिवोर्स होत आहेत, लग्नाचे नाही होत आहेत, संसारांचे डिवोर्स होत आहेत, ते बघून इतकी भीती मनामध्ये लागली की आपण नकोच करूया लग्न. इट्स बेटर नॉट टू गेट मॅरिड. मी तर असाच सल्ला देणार की प्लीज लग्न नका करू, कारण त्या उद्योगाला लागणार काही पॉइंटच नाहीये इफ यू आर नॉट वेल प्रिपेअर्ड फॉर इट. कारण असं ते वेडिंग करता जे तुमच्या डोक्यामध्ये आहे की अशा प्रकारे आपण वेडिंग करूया आणि तामझामाने सेलिब्रेशन करूया, त्याच्या बरोबर उलट नाही म्हणणार, पण थोडं कॉम्प्रोमाइजिंग लेवलला संसार सुरू होतो. सुरू तरी होतो ऍटलिस्ट, आणि नंतर मग तो इव्हेंच्युअली जसा तुम्ही घेऊन जाल तसा होतो. राईट. सो त्यामध्ये भीती आणि इन्सिक्युरिटीला आपण बाजूला ठेवूया, पण त्यापेक्षा ऍडजस्टमेंट करू शकतोय का आपण? आता आपण ऍडजस्टमेंट कोणाबरोबर करतो सांग मला? मोस्टली ज्याला आपण आपलंसं फील करतो किंवा आपलं मानतो. आता इतक्या अरेंज मॅरेज मध्ये आपण आपलंसं फील होणारी ती पार्टनर आहे का? आपण आता सगळं छान छान म्हणू, तू माझी आहेस, तू माझा आहेस असं, पण तो ऍक्च्युअली आपण ऍक्सेप्ट करायला खूप वेळ लागतो. राईट. पण ऍटलिस्ट कुठेतरी तुम्ही असा विचार करू शकता की तू एवढ्या ऍडजस्टमेंट करायला तयार आपण दोघं जण होऊ का? नो मॅटर व्हॉट, आपण त्या गोष्टी ऍडजस्ट करायच्या आणि त्या ऍडजस्ट करून आपण ह्या गोष्टीला पुढच्या लेवलला घेऊन जायचं. एव्हरी टाइम वी विल सी की आपण ऍज अ कपल किती ग्रो होतोय. मग त्यात मलाही थोडी ऍडजस्टमेंट करावी लागेल, तुलाही करावी लागेल. आणि जर मी कुठे चुकतोय तर ते तू मला सांगायचं, जर तू कुठे चुकतेस तर ते मी तुला सांगणार. इतकी जर का क्लॅरिटी तुम्ही ठेवताय इनिशियली बिफोर द मॅरेज इटसेल्फ, इट बिकम्स ऍटलीस्ट ब्रिदेबल. कुठेतरी तुम्ही ओके असता की येस, हा माणसाबरोबर मी कम्फर्टेबल आहे. राईट. हे सगळं लग्नाच्या आधीच्या आणाभाका म्हणून नाही सांगत आहे, मी रियालिटी चेक म्हणून सांगते. आणि हीच गोष्ट तुम्हाला लग्नानंतरही कॅरी फॉरवर्ड करायची की मी तुझ्याबरोबर आता कम्फर्टेबल आहे, तू म्हणालास म्हणून तर मला हे असं असं आईचं बोलणं तुझ्या खटकतं, किंवा मे बी मला वडिलांची ही सवय आवडत नाही, किंवा तुझ्या बहिणीची मला ही सवय आवडत नाही, किंवा तो सांगू शकेल तुझी आई सारखी फोन करते हे मला आवडत नाही. सो यू हॅव टू टेक इट हेल्दीली. आणि त्याला कलेजा मोठा लागतो. नक्कीच. आणि ते खूप महत्वाचं की हेल्दीली घेण्यासाठी त्या गोष्टी तशा आधी डिस्कस, म्हणून तर म्हटलं ना, आधी प्रिपरेशन, प्री वेडिंग जी तुम्ही काय म्हणतात त्याला सगळी प्रिपरेशन करताय, तर प्री मॅरिटल प्रिपरेशनला काय प्रॉब्लेम आहे? कारण वेडिंग प्लॅनर्स आहेत ना रे, मॅरेज प्लॅनर कुठेच नाहीये. राईट. आणि जो असण्याची ऍक्च्युअली गरज आहे. दॅट्स व्हॉट द जॉब ऑफ द एक्सपर्ट कम्स इफ यू रिअली फेल टू डू सो. जर तुम्ही ऑन युअर ओन करताय डेफिनेटली करा, पण हे करणं गरजेचं आहे, हँड इन हँड असणं गरजेचं आहे. हा. आणि इन केस तुम्हाला वाटतं नाही जमत तर सीक फॉर द हेल्प. देर आर पीपल. सीक फॉर द हेल्प. या देर आर पीपल. कारण फक्त प्रेम इनफ नाहीये लग्नात, सॉरी संसाराकरता. लग्न करता प्रेम ओके. हा, म्हणजे बरोबर. आणि संसार तुम्हाला जर लॉंग बघायचा तसा दृष्टिकोनातून, तर तुम्हाला त्या गोष्टी टिकवणं, करणं आणि पॅम्पर करणं. खरं सांगू, मिलेनियल ही अशी जनरेशन आहे, म्हणून मी त्यांचं इतकं अडोर करते, किंवा इतक्या जवळची जनरेशन आहे ना तुमची, की तुम्ही खूप जास्त माहितीये कमिटेड पण आहात. यू लाईक कमिटमेंट. का म्हणून बोलायचं की तुम्हाला कमिटमेंट नाही आवडत किंवा तुम्ही कमिटेड नाही आहात? डेफिनेटली यू आर कमिटेड पीपल. पण कमिटमेंट कशी एक्सप्रेस करायची आणि कशी घ्यायची आहे, दॅट यू डोंट नो. So sometimes I say you have to train your partner how you want to be treated. Correct. तुम्हाला ट्रीट सांगायचंय त्याला की मला ह्या गोष्टी चालतात, मला ह्या गोष्टी नाही चालत. त्यासाठी तुम्हाला आधी स्वतःला रिस्पेक्ट आणि व्हॅल्यू द्यायला लागेल, तरच तुम्ही समोरच्याकडनं ती अपेक्षा करू शकता. आता पण आपण जसं अरेंज मॅरेज बद्दल बोलत होतो, पण आता चेंजेस जसे लग्न संस्थेत होत आहेत किंवा लग्नात होत आहेत, तसे लव्ह मॅरेज मध्ये पण होतात. एक्सेप्टन्स वाढलाय सोसायटीमध्ये. ठीक आहे, कारण दोघे कमवतात, त्यांचं ते बघतील असं होतं असं म्हणतो. आणि जी आधीची गुडी गुडी फेज असते ती एका दिवसाच्या त्या सोहळ्यानंतर बदलते. इतकं आपण ते बोलत होतो, बरोबर. त्या बदलानंतरच्या गोष्टींमध्ये पण
डिवोर्स केसेस बघतो, मग का, किंवा काय असं चेंज होतं मग सडनली? आधीचे असणारे प्रेमामध्ये अकंठ बुडालेले वगैरे जे कोण आहेत दोघ जण ओके. लवर्स, ते नंतर नवरा आणि बायको या रोलमध्ये चेंज होतात. ओके. आणि ते होतातच. ह्यात कुठेही आपण इगो किंवा तो मोठा ती मोठी असं मी काहीच बोलत नाही. ओके. पण नवरा बायकोचा रोलच वेगळा आहे. नवऱ्याचा रोल वेगळा आहे, बायकोचा रोल वेगळा आहे. आधी पहिला तो समजून घ्या की काय असणार आहे माझा रोल, बिकॉज आय एम नॉट जस्ट अ लवर राईट नाव. आय हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी मे बी ॲज अ आय वुड से पार्टनर, ॲज अ डॉटर इन लॉ, ॲज अ सिस्टर इन लॉ. कितीतरी रोल्स आहेत, तसे त्याचेही रोल्स बदलणार आहेत. सन इन लॉ पासून म्हणजे जावयापासून सगळे रोल बदलणार. तर ह्या गोष्टींना माझी परत मगाशी आपण म्हटलं तसं खांदे बळकट आहेत का, तर नुसत्या प्रेमामध्ये लग्न नका करू, कारण लग्न कराल तुम्ही पण संसार नाही करू शकणार. त्यामुळे संसाराची जबाबदारी घेण्याची ताकद असेल तरच प्लीज गेट मॅरिड, अन्यथा त्या रस्त्याला जाऊ नका. आता सगळ्यात महत्वाचं आपण मगाशी पण बोलत होतो की पॅरेंटची इन्व्हॉल्वमेंट. पण बऱ्याच असं बघितलं जातं ना की सगळे लोक आधी म्हणतात नाही आम्हाला काय सून हवी आहे, की आम्हाला काय जावई हवेत, आम्हाला जास्त काही नको आहे, अपेक्षा नाहीयेत. ओके, हे बोललं जातं. आणि नंतर मग हळूहळू इन्व्हॉल्वमेंट स्टार्ट होते. मग आईची असेल म्हणा किंवा वडिलांची असेल म्हणा, आणि मोस्टली आईचीच जास्त असते, कारण आई असं म्हणते ना माझी मुलगी आहे बाबा, किंवा माझा सोन्या आहे, त्यांनी खूप कष्ट केलेत आणि बरंच काय केलंय. पण ती एक तर अवॉइड कशी करायची मी म्हणेन, किंवा तिथे कुठली स्पष्टता आणायची जेणेकरून हर्ट पण नाही झाले पाहिजेत आणि हे पण नाही. कारण ऐकता आपल्याकडे खूप एक कॉमन डायलॉग असतो, आता बायकोचा बैल झालायस आणि काय तुम्ही ते तुमचंच करताय सगळं, आम्हाला काही व्हॅल्यूच नाहीये. तर मी ह्या गोष्टी टाळता कशा येतील? खूप सुंदर सोपं गणित आहे. ओके. लग्न झाल्यानंतर वेगळे राहा. आता हे डिसरिस्पेक्टफुल वेगळे राहा, भांडणं करून वेगळे राहा असं मी अजिबात म्हणणार नाही. पण हाऊ अबाउट आठवडाभर, म्हणजे मंडे टू फ्रायडे तुम्ही एखादी रेंटल प्रॉपर्टी जवळपास घ्या, तिथे तुम्ही राहा. ऑफिसमध्ये जाताय त्याप्रमाणे तुम्ही तुमचं बघाल. 24 तास तुम्ही 24/7 एकमेकाला डील करायला ऍटलीस्ट शिकाल. आणि सॅटर्डे संडे तुम्हाला जर वाटतंय तर तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे परत या, म्हणजे मे बी सासू सासऱ्यांकडे तुम्ही याल, तिथे एकत्र राहू शकता, तुम्ही टाइम स्पेंड करू शकता. किंवा उलटं करायचं, मंडे टू फ्रायडे इथे राहायचं आणि सॅटर्डे संडे तिथे जायचं. किंवा काही लोक काय करतात की वन्स इन अ मंथ एकदा फॅमिली बरोबर स्पेंड करायला, म्हणजे नाईटला रात्री राहायला म्हणून येतात. पण बाकीचेच दिवस जे ते डील करतात ना, ते डील करणं त्यांना ऍक्च्युली संसाराचे धडे देतं. आता हे गुड टर्म्स मध्ये निघालं पाहिजे का, कारण जरी लग्न म्हणून मी प्रत्येक गोष्ट म्हणतेय ती लग्नाच्या आधी तुम्ही कन्फ्यूज असाल की अरे आता हॉल बुक झालाय, सगळं फिक्स आहे म्हणून लग्न करायचंय, नका करू, कारण नंतर ते येणारच आहे तुमच्या अंगाशी. त्याच्यापेक्षा आधी तुम्ही या गोष्टी डील करा की मला असं नाही जमणार किंवा आम्ही असं नाही राहणार, ह्याच्यात कुठेही आम्हाला भांडण तंटा नाही करायचंय, पण आमची स्पेस आम्हाला कुठेतरी जाणायची आहे, एक्सप्लोर करायची आहे, बिल्ड करायची आहे. आय गेस तो जास्त महत्त्वाचा, बिल्ड करायचं. एक्झॅक्टली. कारण त्यामधनं काय होईल ना, त्याच्या तिच्या सवयी एकमेकाला कळतील आणि त्या एकमेकांना कळल्यागत तेवढंच फक्त डील करणं सोपं जाईल. कारण त्या जर सगळ्यांना कळल्या घरातल्या, तर ते घरातल्यांची सगळ्यांची डायजेस्टिव्ह कपॅसिटी तेवढी नाहीये ना. तुला समजलं ना मी काय म्हणते ते? एक केस आलेली, तिला शॉर्ट्स घालून, म्हणजे नाईट सूट वगैरे, तिला झोपायची सवय होती. आता जरी नाईट ड्रेस घातला तरी तो फक्त बेडरूम मध्येच गेला तर घालतो असं नाहीये, तो बाहेरही घालायची. त्याच्यामुळे ती काही पिक्चर बघतायत सगळेजण फॅमिली, तरी ते घालून बसायची आणि ते तिच्या सासू सासऱ्यांना पटायचं नाही. त्यावरनं भांडणं, मग ते मुलाला सांगणं, मग तो मुलगा तिला सांगणं, मग ती ते नाही म्हणणं, हे सगळे उद्योग झाले. अगदी छोटी गोष्ट सांगितली. पण ह्यापेक्षा मला म्हणायचंय की जर का तुम्ही दोघं वेगळे राहिलात ते खूप जास्त सोयीस्कर पडेल तुम्हाला. अँड दॅट इज हाऊ यू विल ग्रो युअर सेल्फ ॲज अ कपल, असं मला वाटतं. अच्छा, आपण एवढं बोलतोय तर मला एक जनरल टर्म विचारायला की गुड मॅरेजेस म्हणजे नेमकं काय असावं किंवा कसं असलं पाहिजे? गुड मॅरेज नसतं. ओके. नाही, खरंच नसतं. म्हणजे सगळं कुठल्याही तू ग्लोबल कपलला विचार, इट्स नॉट अबाउट गुड मॅरेज, इट्स अबाउट अ हेल्दी मॅरेज. आणि त्यामध्ये गुड बॅड हे सगळं त्यामध्ये मिक्स असतं. म्हणजे कचा भांडण पण असतं,
अगदी आर्ग्युमेंट पण असते. म्हणूनच मी मुद्दामून गुड मॅरेज हा आधी वापरलं, की त्याच्यानंतर तुम्ही ते क्लिअरिफाय कराल की व्हॉट एक्झॅक्टली असतं मॅरेज म्हणजे हेल्दी किंवा व्हॉट एव्हर, पण ते गुड नसतं किंवा बॅड नसतं. सी इट विल टर्न इन टू अ गुड मॅरेज, पण आफ्टर फ्यू इयर्स. राईट. इमिजिएटली हे आमचं खूप छान चालतंय, हे भ्रामक कल्पना असू शकते. मी सगळ्यांची नाही म्हणणार, बरोबर, नक्कीच. पण खूप रेअरली असं होत आहे की अगदी गुड टर्मवर सुरुवात पण झाली आणि त्याचं अगदी गुड बेटर बेस्ट झालंय. हे खूप रेअरली होत आहे आजकाल, कारण चांगलीच गोष्ट आहे. पण प्रत्येकाची आज आयडेंटिटी वेगळी आहे. आज भांड्याला भांडं लागणार ही वस्तुस्थिती आहे. त्याला फिक्स का करायला जायचं मला कळत नाहीये. जेवण बनवायचंय ना, मग भांड्याला भांडं लागणारच ना, लागू दे की. मग काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? नातं फिक्स करण्याच्या नादामध्ये ऋषिकेश कुठेतरी ना आपण आपलं स्वत्व हरवून बसतोय, कारण तेच काम करत बसतोय आपण. हो, आणि तेच होतं ना, अरे काल हे झालं, आज हे झालं, तेच पायलप होत जातात ना त्या गोष्टी. आणि मला असं म्हणायचं, लग्न किंवा संसार हा आपला आयुष्याचा एक घटक आहे. आयुष्य नाहीये ना कम्प्लीट. आणि आपण त्याला आयुष्य समजून दृष्टिकोनातून चाललो अजिबात नाही. पण आता तरी पण मला एक अजून विचारायला आवडेल की लग्न किंवा संसार याच्यासाठी काही अशा गोष्टी आहेत का ज्या प्रामुख्याने चेक कराव्यात किंवा काय आहेत? मग त्या पहिली गोष्ट, प्रेमी म्हटलं इट्स नॉट इनफ, राईट? त्यामध्ये समजूतदारपणाचा ऍटलिस्ट इंटरेस्ट आहे का? ओके. इनिशियली अपेक्षा असतील, पण एक्सपेक्टेशन पेक्षा ऍक्सेप्टन्स आहे का? ओके. मी जशी आहे तसा तू मला ऍक्सेप्ट करायला तयार तरी आहेस का? तू पूर्ण होशील मे बी 4 वर्षांनी, ठीक आहे, कारण मीही तेवढाच वेळ घेईन कदाचित किंवा कमी घेईन, पण तयारी आहे का? तो रेडीनेस आहे ना, तो रेडीनेस असणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट येते फॉरगिव्हनेस. फॉरगिव्हनेस इज गुड फॉर आवरसेल्व्हज, इट्स नॉट फॉर अदर्स. म्हणजे कानाडोळा करायचा, जर चीट होतोय, काही दुसऱ्या गोष्टी होत आहेत, तर त्याला तुम्ही नजरअंदाज करा असं मी अजिबात म्हणणार नाही. मी त्या व्यतिरिक्त म्हणते, जर छोट्या गोष्टी असतील तर त्याला तुम्ही इग्नोर करायला शिका. त्या गोष्टी म्हणजे तेही फिल्टर तुम्हालाच करायचंय, कुठल्या इग्नोर करायच्यात आणि कुठल्या अड्रेस कोणीच येऊन तुम्हाला सांगणार नाही. पण त्या अड्रेस करायला शिका की मला हेही गोष्ट खटकली, हे काय आहे म्हणजे. ते हे बोलल्याने, आणि तेच पुढचं येते मी कम्युनिकेशनवरती. इनिशियली तुमचं ओपन कम्युनिकेशन बेस्ट आहे लग्नाच्या आधी, पण जसं तुमचं लग्न होत आहे, यू हॅव टू शिफ्ट टुवर्ड्स इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. नो, व्हॉट इज दॅट? अगेन, कारण लोकांना फक्त संवाद माहिती असतो, हे दोन्ही सुसंवाद. सो इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा अर्थ होतो शब्द कुठले, कुठच्या टोन मध्ये, कोणासमोर कुठचे वापरायचे. करेक्ट. गेटिंग द पॉइंट. कुठले, व्हॉट टू स्पीक, हाऊ टू स्पीक अँड व्हेन टू स्पीक. परत एकदा, हाऊ, व्हेन अँड व्हॉट. आणि ह्याच बरोबर नॉट, म्हणजे व्हॉट टू स्पीक, व्हॉट नॉट टू स्पीक. अशा ह्या गोष्टीत जर का तुम्ही फिल्टरेशन जर का थोडंसं केलं ना, तर इनिशियल तुमचं जे मॅरेज, तुमचं जे संसार तुमचा बिल्ड होतोय, त्याचा बेस बिल्ड होतोय, त्याला मदत तुम्ही कराल, स्वतःहूनही कॉन्ट्रीब्युट कराल आणि समोरच्यालाही अलाउ कराल, बाबा रे तूही मला सपोर्ट कर. कारण डायरेक्ट पटापटा बोलणं आणि जजमेंटल राहणं, हे कधीही नात्याला घातक आहे. सो नात्याकरता ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. कम्युनिकेशन, अंडरस्टँडिंग, ऍक्सेप्टन्स. आणि हे सगळं गुगलवरती अवेलेबल आहे रे, पण ते करायचं कसं, ही मजा आहे. आणि ते इम्प्लिमेंटेशन म्हणजेच व्हॉट वी डू इज कोचिंग, मेंटरिंग तर्फे ना त्यांचं कोपिंग मेकॅनिझम डेव्हलप करतो. कसं कोप करायचंय, कसं थोडंसं सैल सोडायचंय, कसं इग्नोर करायला शिकायचंय, कधी धारेवरती धरायचंय, सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यात. पण आता आपण इतक्या लग्न या गोष्टीबद्दल बोलतोय, पण जसं सोसायटीमध्ये आज पण आहे की लग्न हे 2 फॅमिलीचं असतं, किंवा बरेच लोक त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतात. पण मग ती इन्व्हॉल्वमेंट कितपत आणि कोणासाठी असली पाहिजे? ओपन पण तुम्हा दोघांच्या कनेक्शन वरती हे सगळं बिल्ड होतं. ओके. तुम्ही इनिशियली जर का रिलेटिव्ह, वेलविशर्स नको म्हणूया आपण, रिलेटिव्ह, दूरचे रिलेटिव्ह आणि अगदी फॅमिली मेंबर्स यांची जर का काळजी घ्यायला लागलात, तर तुम्ही दोघं जण डिस्कनेक्टेड राहता. ओके. पहिलं आधी आपलं कनेक्शन बिल्ड करणं गरजेचं आहे. मी इतक्या केस स्टडीज बघितलेल्या आहेत आणि येत आहेत की ज्यामध्ये 4 वर्ष झाली आहेत, 7 वर्ष झाली आहेत, 2 वर्ष झाली आहेत, का 6 महिने झालेत, कनेक्शनच नाहीये. कनेक्शनचा अर्थ असतो की जिथे तुझी भाषा मला माहितीये,
माझी भाषा तुला माहितीये, मी डायलेक्ट म्हणत नाहीये मराठी, हिंदी, गुजराती. हा मी म्हणतेय एक लग्नाची भाषा असते आणि अशा Okay. 2 भाषा आहेत. 2 पार्टनरच्या 2 भाषा असतात. Correct. तिची भाषा तुला समजायला पाहिजे ऍज अ हजबंड आणि त्याची भाषा तुला समजायला अच्छा, पाहिजे मला as a इथे wife. पुन्हा एकदा विचारायचं, भाषा म्हणजे तुम्ही आपण असं काय बोलतोय का की ठीक आहे, आता सपोज एक गेस्ट आलेत घरामध्ये किंवा असं काहीतरी फंक्शन चालू आहे आणि मला काय एक्सपेक्टेड आहे तू काय करावं, हे जस्ट मी बघून तुला करावं असं काही अपेक्षित त्याला आहे? आपण कोड लँग्वेज म्हणूया. मी Okay. कोड लँग्वेजची गोष्टच नाही Okay. करते, ती नंतर येते. पण आधी कनेक्शन तर बिल्ड व्हायला पाहिजे. तू माझा आणि मी तुझी हे फिलिंग तरी यायला पाहिजे डेव्हलप व्हायला. ओके. त्यासाठी एक पार्टनर जर का प्रॅक्टिकल असेल आणि दुसरा पार्टनर, मी जेंट्स आणि लेडीज नाहीच म्हणते, करेक्ट. एक पार्टनर जर का प्रॅक्टिकल असेल, दुसरा इमोशनल असेल, तर प्रॅक्टिकल माणसाने शब्दांची काळजी घ्यायची आहे. कारण तो इमोशनल पार्टनर आहे त्याचा, ज्याची भाषा त्याला समजून घेणं भाग आहे. ही हॅज टू. आणि इमोशनल माणसांनी थोडी प्रॅक्टिकॅलिटीचा अभ्यास करायचा आहे की काही गोष्टी इग्नोर करून थोड्या गोष्टी ऍक्शन सेंट्रिक करायच्या. कारण ही त्यांची भाषा झाली. इमोशनल व्यक्तीला शब्द प्यारे आहेत, प्रॅक्टिकल व्यक्तीला ऍक्शन्स प्यारे आहेत. So if you appreciate, rather than appreciation, I would say, if you give him the gift or maybe a simple touch also, it will give him the assurance, him or her, म्हणजे जो कोणी प्रॅक्टिकल असेल त्याला. आणि प्रॅक्टिकल व्यक्तीला शब्द जितके नीट वापराल, अप्रिसिएशन जसं मी म्हटलं, हे द्याल, तो माणूस तुमच्यासाठी का नाही रेडी होणार. करेक्ट. नाईस. दिस इज अ कनेक्शन आय एम टॉकिंग अबाउट. Correct. आणि मग हे कनेक्शन झालं, मग तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स करता, रिलेटिव्ह करता, अगदी फंक्शन्स करा नका करू, दॅट डझंट मेक एनी डिफरन्स बिकॉज यू टू आर ऑन द सेम पेज. करेक्ट. म्हणजे आधी तुमचं युनिट एक करा. एक्झॅक्टली, इट्स अ टीम वर्क. करेक्ट. आणि टीम नाहीच बांधायची तर लग्न नका करू. हा म्हणजे डेफिनेटली तो तुमचा चॉईस आहे. करायचं असेल तर पुन्हा आहेत कोच ज्यांच्याकडे येऊन ऍडवाइस घ्या जर लागली तर नक्कीच. पण आता पुन्हा, कारण हा इतका वास्ट टॉपिक आहे आणि प्रत्येकाच्या अँगल वेगवेगळे आहेत असं लग्नाकडे बघण्याचं. तर मग असं होतं ना की आम्ही छान करतोय की आम्ही सगळं गोडी करतोय, आपण आता एक गुड सिनारिओ घ्या आणि मग सडनली जाणवतं यार आता ते राहिलं नाहीये जे पहिलं होतं ते, जसं एक 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर किंवा मे बी मुलं झाल्यानंतर. मग अशा सिच्युएशन मध्ये पण बऱ्याच असं होतं ना, ठीक आहे फक्त मुलं आहेत म्हणून करूयात आणि मुलांचं लग्न झालं बघूयात काय ते, किंवा मग अशा सिच्युएशनला कसं डील केलं पाहिजे. कारण हे बऱ्याच असे आजकाल बघायला मिळते, ओके मुलं होती किंवा पहिलं छान गुडी गेलं, त्याच्यानंतर मुलं झाली, मुलांमध्ये शिक्षणात वेळ गेला आणि आता काहीच नाहीये, वी आर नो मोर टुगेदर. कनेक्शन जे आपण म्हणतोय ते. कनेक्शन नसलं तर ह्या गोष्टी होऊ शकतात. जर कनेक्शन असेल तर तुम्ही एका लेवलपर्यंत सर्व्हाइव्ह कराल, प्रॅक्टिकली स्पीकिंग. 4 वर्ष 5 वर्ष आणि नंतर बोर्डम आला. करेक्ट. राईट. खूप जास्त सगळ्या गोष्टी मोनोटोनस झाल्यात आणि हळूहळू आपलं करिअर पण आपण सेट आहोत आणि मुलंही मोठं झालंय असं म्हणूया आपण. पण असं सगळं असताना सुद्धा बोर्डम आलेला आहे, तर काय करायचं. मग ह्याच्याच मधनच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर उदयास येतं, किंवा अजून आपण म्हणूया की कुठेतरी सोडूनच जाणं, चिडचिड करणं, एन्झायटीचे इश्यूज, हे सगळं बाहेर येतं. You have to every day work on your relationship, work on your marriage. Every day task आहे ते. करेक्ट. एक सिंपल केस द्या, एक सिंपल हग करा, 5 मिनिटं एकमेकांच्या हातात हात घालून बोला. काही गोष्टी तुम्ही तुमच्या ठरवा की ह्या आपण गोष्टी वीकली करायच्या किंवा मे बी महिन्यातनं एकदा करायच्या, 3 महिन्यातनं एकदा आपण फिरायला जायचं. मी जस्ट एक्झाम्पल देते, जे ज्याचं त्यांनी करायचं. मे बी एखादं पेंटिंग वर्कशॉप आपण करू, मे बी आपण गाणी गाऊ, काहीही ऍक्टिव्हिटी की जी ऍज अ कपल आपल्याला बांधून ठेव. करेक्ट. ते कनेक्शन कसं बिल्ड करायचं ते तुम्ही बघा, पण त्याच्यासाठी जे काही मी लागेल. इनिशियल कनेक्शन आता सांगितलं की भाषा एकमेकांची यायला पाहिजे, आता ती शिकणं तुमच्या हातात. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती तुम्हाला रोज काही ना काहीतरी टॉनिक तुम्हाला द्यावं गरजेचं आहे, तरच हे बिल्ड होईल भक्कमपणे. नक्कीच. आणि त्याला शॉर्टकट नाही. नाही, आणि जर नातं तुम्हाला लॉंग लास्टिंग हवंय किंवा ऍट द एंड पर्यंत हवंय तर डेफिनेटली शॉर्टकट बघून नाही चालणार ना. आणि आजचा शॉर्टकट जसं आपण रील म्हणतो, 30 सेकंदात काय किंवा 1 मिनिटात काय मिळणार तुम्हाला. लग्न होऊ शकतं का नाही, किंवा संसार होऊ शकतो का 1 मिनिटात नाही. आता सगळ्यात शेवटचा क्वेश्चन विचारायचा आहे, आणि तो म्हणजे असा आहे की आजकाल सगळ्यांनाच IT लाईफ हवं असतं. बरोबर. ओके.
पण कुठेतरी असं जाणवतं की तिकडेच खूप जास्त इश्यूज आहेत किंवा तिकडे थोड्याशा गोष्टी डामाडोल झालेल्या आहेत Okay. किंवा डिस्टर्ब आहेत. हम्म. तुमचं याच्याबद्दल काय ऑब्झर्वेशन आहे का आणि कसं आहे ते ओव्हरऑल? अगदी म्हणजे तू कळीचा मुद्दा म्हणतो आपण तसा तू काढलास. Correct. कारण माझे जितक्या आता मी म्हटलं माझ्याकडे खूप जास्त विमेन येतात Correct, म्हणजे correct. बरोबर. जेव्हा या लेडीज येतात ह्यातल्या 80% लेडीज या IT मधल्या. ओके. 80% ऑफ माय क्लायंट्स दे आर बिलॉंगिंग टू IT इंडस्ट्री. आणि अगदी ह्याच्याशी रिलेटेड म्हणजे डिवोर्सशी रिलेटेड जरी सांगायचं झालं तर फॅमिली कोर्टामध्ये जे काही डिवोर्सेस होतात त्यातले 72% केसेस ज्या आहेत त्या IT इंडस्ट्रीला बिलॉंग करतात. काही स्पेसिफिक रिझन्स किंवा काही गोष्टी असतील आता IT इंडस्ट्रीवरती हा अटॅक वगैरे अजिबात नाही. हा कन्सर्न येतोय की बिकॉज देअर माइंड और देअर पॅटर्न ब्रेन पॅटर्न इज डेव्हलप्ड इन अ मोर मेकॅनिकल वे. ओके. राईट. प्रत्येक गोष्ट बघण्याचा नजरिया तो दृष्टिकोन पण त्यांचा तसाच झालेला असतो. त्यामुळे एखादी छोटीशी जरी गोष्ट होते ना तरी त्या गोष्टीला ते खूप कॉम्प्लिकेट करतात. म्हणजे सिम्पल गोष्टीला कॉम्प्लिकेट करणं आणि मग त्याचा काथ्याकूट करून त्यावरती त्या गोष्टीला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणं. दॅट इज व्हॉट द पॅटर्न इज बिकॉज देअर पॅटर्न इज मेकॅनिकल. देअर ब्रेन इज मेकॅनिकल. ओके. इट हॅज बिकम मेकॅनिकल म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. Okay. राईट. ओके. आणि तिथे कुठेतरी एक सिम्पल सोल्युशन देणं, कुठेतरी सीइंग इज बिलिव्हिंग पेक्षा थोडं सेन्स करायला शिकवणं. दॅट्स व्हॉट माय जॉब इज. करेक्ट. आणि त्या दृष्टीने मग त्यांनी पावलं उचलली की दे नेव्हर लुक बॅक. आणि अशा कितीतरी केस स्टडीज असतील माझ्याकडे की दे नेव्हर लुक बॅक. त्यामुळे माझा क्लायंटेल दे डोंट कम बॅक टू मी. कळलं. सॉल्व्ह झाल्यानंतर हा. केस ते परत माझ्याकडे नाही येत. रादर दे गो ऑन देअर पाथ करेक्ट. आणि ते रेफरन्स देतात. दे रेफर टू समबडी एल्स. दॅट इज व्हॉट माय सक्सेस इज. Correct. असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद Thanks a लीना मॅम, lot. तुमचे एवढं डिटेलमध्ये आणि एक वेगळ्या अँगलने लग्न हे समजून सांगण्यासाठी किंवा संसार समजून सांगण्यासाठी. कारण बऱ्याचदा असं होतं ना की संसार म्हटलं की आई वडिलांनी केलाय तसाच करायचा आहे, ठीक आहे, मग तो नको किंवा तो केला पाहिजे का ह्या विचार करायला मुलांना किंवा मुलींना सगळ्यांनाच भाग पडलं जातं. आणि डेफिनेटली जशी सिच्युएशन बदलली, जशी परिस्थिती बदलत चालली तशा बऱ्याचशा गोष्टी बदलल्यात. पण आपण मग या टर्म्सकडे कधीच इतक्या डिटेलमध्ये बघत नाही. आणि ऍक्च्युली स्पेशल थँक्स याच्यासाठी की तुम्ही त्या गोष्टी परखडपणे आणि सत्यरीतीत मांडल्या. असं कुठलाही गुडी किंवा कुठलं त्याच्यावर कव्हरिंग नाहीये, शुगर कोट नाहीये कुठली गोष्ट. सो पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू ऋषिकेश. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्हाला असे काही इन्सिडेंट्स असतील किंवा तुम्हाला पण अशा काही क्वेश्चन्स असतील रिलेशन्स, लग्न त्याच्याबद्दल काही डाऊट्स असतील तर मॅडमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्ही त्यांनाही कनेक्ट करू शकता. त्याचबरोबर आपल्याला कमेंटमध्ये विचारू शकता. आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊयात, प्रयत्न करूयात तसा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण ते फ्री असतं. आणि असे नवनवीन एपिसोड किंवा नवनवीन टॉपिक ज्याचं आपण खरंच बोलत नाही ते तुमच्यासमोर घेऊन यायला आम्हाला बळ मिळतं. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.